माझी पत्नी रेखा चौगुले तिला गणपतीमध्ये रात्री झोपताना छातीवरती असं काहीतरी वजन ठेवल्यासारखं वाटत होतं आणि तिला रात्रभर झोप लागली नाही। दुसऱ्या दिवशी आम्ही कोल्हापूरमध्ये आमचे डॉक्टर निशाद चिटणीस यांच्याकडे गेलो। निशाद चिटणीसनी तिला तपासलं, ECG बघितला, तिचा BP बघितला आणि एक 15 दिवसाच्या गोळ्या लिहून दिल्या। त्या बहुतेक 2 गोळ्या होत्या, हार्टच्या संदर्भातल्या होत्या आणि सांगितलं की या गोळ्याने जर 15 दिवसात बरं वाटलं नाही तर तुम्ही परत या, किंवा या 2-3 दिवसात आणखीन तुम्हाला काही जास्त वाटलं, त्यात काहीच फरक पडत नाही असं वाटलं तर तुम्ही परत या, आपल्याला अँजिओग्राफी करावी लागेल। त्याप्रमाणे आम्ही गणपती गेला आणि तिला परत गणपती गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी परत तिला तशाच प्रकारचा प्रॉब्लेम जाणवला, झोप लागली नाही। मग आम्ही दुसऱ्या दिवशी लगेचच आमचे डॉक्टर कोल्हापूरचे निशाद चिटणीस त्यांच्याकडे गेलो। त्यांनी आम्हाला अँजिओग्राफी करायला सांगितली। आम्ही कोल्हापूरमधल्या ॲपल सरस्वती या हॉस्पिटलमध्ये अँजिओग्राफी करून घेतली। अँजिओग्राफी करणारे डॉक्टर होते आलोक शिंदे आणि त्यामध्ये असं कळलं की एक 100% ब्लॉक आहे, एक 70% आहे आणि एक 60% आहे। आणि मग आम्ही परत तो रिपोर्ट घेऊन आमच्या निशाद चिटणीस या डॉक्टरांच्याकडे गेलो। डॉक्टर म्हणाले तुम्हाला बायपास करावी लागेल। मग आम्हाला बायपास करायची नव्हती, कारण तिचं जे हार्ट पंपिंग रेट जो होता तो 33% होता आणि ती फारच वीक झालेली होती। परत आम्ही आलोक शिंदे या डॉक्टरांच्याकडे गेलो। आलोक शिंदेकडनी पण परत तपासलं आणि त्यांनी सांगितलं की आणखीन एक अशी टेस्ट करूया की तुम्हाला एक छोटासा एक अटॅक येऊन गेलेला आहे, मायनर अटॅक येऊन गेलेला आहे आणि त्यामुळं किती डॅमेज झाले हे पाहण्यासाठी एक टेस्ट असते, ती टेस्ट करायला सांगितली। ती टेस्ट साधारण एक 15,000 रुपये त्याचा खर्च असतो। 2 मशीन असतात, त्या मशीनमध्ये त्या मिसेसला आमच्या घातलं आणि त्यानंतर सांगितलं की एवढं काही डॅमेज झालेलं नाही असं आलोक शिंदेने सांगितलं आणि तुम्हाला औषध देतो पण तुम्ही अँजिओप्लास्टी करून घ्या असं सांगितलं। आम्ही अँजिओप्लास्टी आणि बायपासच्या ह्याच्यात नव्हतो, तरी ते डॉक्टर म्हणाले की ह्या गोळ्या घेतल्यानंतर सुद्धा तुम्हाला बऱ्याचपैकी फरक पडेल असंही म्हणाले, पण तुम्ही अँजिओप्लास्टी करून घ्या। पण आम्ही म्हटलं अँजिओप्लास्टी नाही करणं। तोपर्यंत मला एका मित्राने व्हिडिओ पाठवला आणि त्यामध्ये ECP ट्रीटमेंटची माहिती होती आणि मग आम्ही ECP करायचं ठरवलं। परंतु कोल्हापुरामध्ये ECP ट्रीटमेंटची कुठेही सोय नाही आहे। माझे पाहुणे म्हणजे माझ्या मिसेसचे भाऊ एक पुण्याला आहे आणि एक मुंबईमध्ये, नव्या मुंबईमध्ये खारघरला आहे। मी तो ECP ट्रीटमेंटचा जो फोटो आहे त्याने माझ्या मित्राने पाठवलेली माहिती ती दोन्ही मेहण्याला पाठवली। तर पुण्यात चिंचवडला आहे आणि खारघरमध्ये नवी मुंबईमध्ये हिरानंदानीला आहे असं आमच्या मेहण्याने सांगितलं। हिरानंदानीला जी ट्रीटमेंट सेंटर आहे तिथं लिफ्ट आहे। माझे मेहणे ज्या ठिकाणी राहतात खारघरला तिथं त्यांच्या फ्लॅटलाही लिफ्ट आहे, पण पुण्यामध्ये तिथं त्या ट्रीटमेंटच्या ठिकाणी सुद्धा लिफ्ट नाही आणि माझे मेहणे 3ऱ्या मजल्यावर राहतात आणि तिथंही लिफ्ट नाही। त्यामुळे तिला 5 पावलं चालणं सुद्धा दम लागायचा। मग आम्ही ठरवलं की खारघरमध्ये घ्यायचं आहे। तोपर्यंत आमच्या मेहण्यांनी इथं खारघरमध्ये राहुल गुप्ता यांचं ट्रीटमेंट सेंटर आहे त्यांच्याकडे चौकशी केली आणि त्यांनी सांगितलं तुम्ही या, इथं आपल्याकडे त्याची ट्रीटमेंट होऊ शकते। मग आम्ही सगळे मिळून 5 ऑक्टोबरला या ठिकाणी आलो, नवी मुंबईमध्ये आलो आणि आम्ही त्याच दिवशी रात्री डॉक्टर राहुल गुप्तांना भेटलो। राहुल गुप्ताने सगळे रिपोर्ट बघितले